मेकिंग सॅम्पल्स ऑफ केसिंगच्या या सेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। सेशनच्या शेवटी आपण सक्षम व्हाल ड्रॉ स्ट्रिंग सह केसिंग प्रिपेअर करा, इलास्टिक सह केसिंग प्रिपेअर करा, हेडिंग सह केसिंग प्रिपेअर करा। टूल्स अँड इक्विपमेंट्स रिक्वायर्ड: लॉक स्टिच स्विंग मशीन 1, आयरन बॉक्स 1, hand needle 1, scissors 1, dressmaker pin 1, long cloth or poplin 1 meter, swing thread 1। ड्रॉ स्ट्रिंग सह केसिंग तयार करा। ड्रॉ स्ट्रिंग सह केसिंग तयार करण्याच्या स्टेप्स खाली दिल्या आहेत। फिटिंग लाईन मार्क करा। ड्रॉ स्ट्रिंग साठी 2 होल्स मार्क करा आणि कट करा। ब्लँकेट अथवा बटन होल स्टिचने होल्स फिनिश करा। रॉंग साइडला 1 सेंटीमीटर फोल्ड करा। फर्स्ट टर्निंग। दुसरा टर्निंग करण्यासाठी फिटिंग लाईनच्या बाजूने फोल्ड करा। पिन, पॅक आणि प्रेस करा। केसिंगच्या अप्पर आणि लोअर एजेसवर मशीन स्टिच करा। टॅकिंग काढा। एका होलमधून ड्रॉ स्ट्रिंग घाला। ते केसिंग मधून ढकलून दुसऱ्या होलमधून बाहेर काढा। केसिंग विथ इलास्टिक। इलास्टिक सह केसिंग हे फोल्ड डाऊन केसिंगच्या प्रकारांपैकी एक आहे। केसिंग एक हॉलो चॅनल आहे ज्यामध्ये इलास्टिक असते। अशा प्रकारचे केसिंग सामान्यतः बेबी गारमेंट्स, पॅन्ट्स इत्यादी मध्ये वापरले जाते। इलास्टिक सह केसिंग अनेक लोकांच्या सोयीसाठी सिनॉनिम शब्द आहे। इलास्टिक असलेले केसिंग फिट मध्ये स्मॉल व्हेरिएशन्सना अनुमती देते आणि बहुतेक बॉडी टाइपसाठी उत्तम कार्य करते। इलास्टिक वेस्ट बँड असलेले केसिंग नीट आणि प्रोफेशनल दिसण्यासाठी काही ट्रिक्स आहेत, ते खाली दिले आहेत। आम्ही काम करण्यासाठी इलास्टिकची कितीही विड्थ निवडतो। आम्ही तयार करू ते किमान 1/4 इंच ते 6 मिलीमीटर वाइडर असले पाहिजे। अंतिम कट करण्यापूर्वी काही वेळा इलास्टिक स्ट्रेच घ्या। यामुळे इलास्टिक कालांतराने लूज होण्यापासून प्रतिबंधित होईल। केसिंग मधून इलास्टिक खेचण्यासाठी मोठी सेफ्टी पिन वापरा। ते अधिक स्टर्डियर आहे आणि संपूर्ण प्रक्रियेत मेसिंग घालून केसिंगच्या आत उघडणार नाही। बाजूच्या सीम मधील सगळ्या लेयर्स मधून स्टिचिंग करून इलास्टिक सुरक्षित करा। हे भविष्यात ट्विस्टिंग पासून प्रिव्हेंट करेल। इलास्टिक सह केसिंग तयार करा। इलास्टिक सह केसिंग तयार करण्याच्या स्टेप्स खाली दिल्या आहेत। फिटिंग लाईन मार्क करा। रॉंग साइडला 1 सेंटीमीटर फोल्ड करा। टनेल बनवण्यासाठी फिटिंग लाईनच्या बाजूने फोल्ड करा। केसिंग पिन आणि टक करा, नंतर प्रेस करा। केसिंगच्या अप्पर आणि लोअर एजेसवर मशीन स्टिच करा। सुमारे 1 ओपनिंग सोडा। लोअर एजवर 4 सेंटीमीटर आणि टॅकिंग काढा। इलास्टिकच्या एका टोकाला सेफ्टी पिन जोडा। गारमेंटला इलास्टिकचे दुसरे टोक पिन करा। सेफ्टी पिनला केसिंग मधून इलास्टिक सह पुश करा। सेफ्टी पिन काढा। इलास्टिक टोकाचे टोक दुसऱ्यावर ठेवून सुरक्षित करा आणि स्क्वेअर स्टिचिंग करा। केसिंग बंद करण्यासाठी ओपनिंगच्या खालच्या काठावर मशीन स्टिच करा।
केसिंगमध्ये गॅदर्स समान रीतीने स्प्रेड करा. केसिंग विथ हेडिंग. हेडिंग असलेले केसिंग हे एक चॅनल आहे ज्याच्या शेवटी बिल्ट इन रफलसह आपण इलास्टिक कॉर्ड चालवू शकता. ते अतिशय सुलभ आहेत आणि तुम्ही कोणत्याही पॅटर्नमध्ये थोडेसे मॅनिप्युलेशनसह एक जोडू शकता. हेडिंगसह केसिंग मुक्त किनार असलेल्या दोन्ही प्रकारच्या केसिंगवर तयार केले जाऊ शकतं. हे एक टनेल बनवल्यानंतर केले जाते. केसिंगच्या डिझायर्ड डेप्थ नंतर दुसरी रो स्टिच होते. केसिंग काढल्यावर ते आपोआप हेडिंग गॅदर करेल. प्रिपेअर केसिंग विथ हेडिंग. रॉड भोवती कर्टन फॅब्रिकची स्ट्रीप लूजली पिन करून केसिंगची डेप्थ निश्चित करा. रॉड काढा आणि स्ट्रीपच्या टॉप पासून पिन पर्यंतचे अंतर मोजा. खाली वळण्यासाठी अर्धा इंच म्हणजेच 1.3 सेंटीमीटर ऍड करा. कर्टनच्या पॅनेलच्या अप्पर कट एजवर हाफ इंच 1.3 सेंटीमीटर खाली प्रेस करा. पुन्हा फोल्ड करा आणि स्टेप 1 मध्ये मोजलेल्या अमाउंट इतके हेम तयार करण्यासाठी प्रेस करा. केसिंग तयार करण्यासाठी फोल्डेड हेमच्या एजच्या जवळ स्टिच करा. दोन्ही टोकांना बॅक स्टिचिंग करा. फ्लॅट किंवा ओव्हल कर्टनच्या रॉड्स योग्य शार्प क्रीज तयार करण्यासाठी वरच्या एजच्या जवळ पुन्हा स्टिच करा. हेडिंगसह केसिंग कसे स्टिच करायचे? वरील स्टेप 1 मध्ये निर्देशित केल्याप्रमाणे केसिंगची डेप्थ निश्चित करा. हेडिंगची डेप्थ उलट डिटरमाइन करा. कर्टनच्या पॅनलच्या वरच्या कटाच्या एजवर हाफ इंच म्हणजेच 1.3 सेंटीमीटर खाली प्रेस करा. केसिंग प्लस हेडिंग डेप्थच्या बरोबरीने हेम तयार करण्यासाठी पुन्हा फोल्ड करा आणि प्रेस करा. फोल्डेड एजच्या जवळ स्टिच. दोन्ही टोकांना बॅक स्टिचिंग पॅनेलच्या प्रत्येक टोकाला एका पिनने हेडिंगची डेप्थ मार्क करा. मार्क्ड डेप्थवर पुन्हा स्टिच करा. सरळ स्टिचिंगला मदत करण्यासाठी हेडिंग डेप्थवर मशीनच्या बेडवर मास्किंग टेपची पट्टी लावा किंवा सीम गाईड वापरा. केसिंग मधून रॉड घाला आणि रॉडवर समान रीतीने कर्टन गॅदर करा. दुमडलेला कडा वर खेचून हेडिंग समायोजित करा जेणेकरून सीम रॉडच्या लोअर एजवर असेल. आउटसाइड अप्लाइड केसिंग. तयार करायच्या जागेवर फॅब्रिकची एक सेपरेट स्ट्रीप टाकून अप्लाइड केसिंग तयार केले जाते. जर कपड्याच्या बाहेर शिवलेले असेल तर केसिंग कपड्याच्या फॅब्रिकचे किंवा कॉन्ट्रास्टिंग ट्रीमचे बनलेले असू शकते. इनसाइड अप्लाइड केसिंग. तयार करायच्या जागेवर फॅब्रिकची सेपरेट स्ट्रीप टाकून अप्लाइड केसिंग तयार केले जाते. जर गारमेंटच्या आत स्टिच्ड असेल तर केसिंग सामान्यतः लाईटवेट लाइनिंग फॅब्रिकने बनवले जाते किंवा अननेसेसरी बल्क प्रमाणात रिड्यूस करण्यासाठी तयार बायास टेप बनवले जाते. सेफ्टी प्रिकॉशन्स. केसिंग करताना खालील पॉइंट्स लक्षात ठेवणे आवश्यक आहे. लाईन्स ग्रेन्सच्या पॅरलल असाव्यात. इलास्टिक केसिंगच्या आत ट्विस्ट होऊ शकत नाही. उघडे टोक सुरक्षित करण्यासाठी बॅक किंवा सिक्युअर स्टिच असावी. फिनिशिंग करण्यापूर्वी नेहमी टॅकिंग काढा. रिकॅप. या सेशनमध्ये आपण शिकलो ड्रॉ स्ट्रिंगसह केसिंग कसं प्रिपेअर करावे, इलास्टिकसह केसिंग कसे प्रिपेअर करावे, केसिंग आणि हेडिंग कसे प्रिपेअर करावे. आशा आहे की तुम्हाला या सेशनमधील सगळ्या कॉन्सेप्ट समजल्या असतील.
भेटूया पुढील सेशनमध्ये नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.